आज 1 जुलै महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आणि ती जयंती महाराष्ट्र राज्य कृषी दिन म्हणून साजरा केली जाते। महाराष्ट्र राज्य कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय असणार तो म्हणजे पाणी आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी प्रश्नासाठी उजनी धरण हे खूप महत्त्वाचं ठरतंय। सातत्यानं उजनी धरणानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहान भागवत असतानाच सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं महत्त्वाचं काम या उजनी धरणानं केलं आहे। या उजनी धरणाची आजची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज 1 जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट या पद्धतीने आहे की जी महत्त्वाची असणार आहे की दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा कालपेक्षा थोडा कमी झाला असून तो दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग 1875 क्युसेक्स इतका झाला आहे आणि टक्केवारीमध्ये जर पाहायला गेलं तर उजनी धरण हे -41.54% इतकं झालं आहे। कालचे आणि आजची जर तुलना केली गेली तर काल हे उजनी धरणाची टक्केवारी -42% इतकी होती। कालच्या दौंडच्या अवकानं उजनी धरण हे 0.5% 0.50% एवढी उजनी धरणामध्ये आवक वाढली आपल्याला एकंदरीत दिसून येते। घाटमाथ्यावरती जो पाऊस आहे तो पाऊस थांबलेला आहे, मात्र कालपासून सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसानं सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं चांगला पाऊस झाला तर दौंडमधून येणारी जी आवक आहे ती आवक निश्चितपणानं वाढेल आणि त्याचा परिणाम उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढण्यावर होणार आहे की जी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे। उजनी धरणाच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।